नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण सुंदर असं साडीच्या काठापासून सुंदर असं समई पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. याच्यासाठी मी 6 इंचाचा हा गोल कट करून घेतलेला आहे. पुष्ट्यावरती तो 6 इंचाचा अशा पद्धतीनं कापड अस्तरवरती ठेवायचं आणि कट करून घ्यायचं. आपलं काम पटकन होतं आणि वेळ पण वाचतो. सुरुवातीला एकदा गोल आखून घेतला की परत परत काढायची गरज पडत नाही. अशा पद्धतीनं आपण हा अस्तरवरती गोल तयार करून घेतला. नंतर आपण मेन कापडावरती सुद्धा अशाच पद्धतीनं हा गोल तयार करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आता आपल्याला सुरुवातीला 1/2 इंच मार्जिन सोडून याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. थोडंसं अंतर आपण सोडणार आहोत. हे आपण कापड पलटी करून घेणार आहोत, म्हणून आपण ते थोडंसं अंतर हे सोडलेलं आहे. 1/2 इंच मार्जिन सोडून आपण याच्यावरती शिलाई मारून घेऊ. आता आपण जे रिकामी जागा सोडली होती तिथून आपण हे पलटी करून घेणार आहे. साईडला आपण छोटे छोटे कट्स देऊन घेतले. आता हे पलटी करून घेणार आहे. अशा पद्धतीनं हे पलटी करून घेतलं. जिथे आपण पलटी केलं होतं तिथे आपण परत एकदा शिलाई मारून घेणार आहे. हा आपला गोल तयार झाला. आता आपण हे साडीचे राहिलेले काठ आहेत, या काठाला शीच आपण लेस तयार करणार आहे. याच्यासाठी अशा पद्धतीनं फोल्ड करायचं. फोल्ड करून त्याच्यावरती आधी प्लेट्स टाकून घ्यायच्या. तुम्हाला जेवढी रुंदी पाहिजे तेवढी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला जेवढी ब्रॉड लेस पाहिजे असेल तेवढी त्याची साईज वाढवू शकता. असं फोल्ड करायचं आणि प्लेट्स टाकायला सुरुवात करायची. प्लेट्स टाकताना लक्षात ठेवायचं की त्या बरोबर एकसारख्या आल्या पाहिजेत. मी अशा पद्धतीने ह्या प्लेट्स टाकून घेतल्या आहेत आणि ह्याच्यावरती बरोबर 1/2 इंचाचं अंतर सोडून ह्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं हे दिसत आहे. हा बरोबर सर्कल आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे. ते तयार झाल्यावर खूपच सुंदर असं दिसतं. शेवटी आपल्याला काय करायचंय, फोल्ड करायचंय आणि तिथून अशा पद्धतीनं फोल्ड करून ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचंय. आता आपण हे आडवी टीप मारून घेणार इथे आणि हे आपलं समई आसन तयार झालेलं आहे.